रस्त्यावरचे खड्डे असेल बाजू नाही मित्र बाजू दुर्दशा झालेली दिसते मला. वर्ष मला वाटतं एक शहर घाण होत चाललंय आपलं. मी आता येताना बघितलं एक पॅच कॉन्क्रीटचा होता, एक काहीतरी डांबराचा होता आणि त्याच्यामध्येच कुठेतरी पेवर ब्लॉक होता. हे रस्त्याच्या मध्ये अशा रस्ता कसा बनवू शकतात बनवताना. आणि इकडे मला वाटतं उपमुख्यमंत्र्यांचा मुलगाच आहे ना खासदार आमदार कुठे यांना प्रश्न विचारले पाहिजे. रस्त्यांवरचे खड्डे नाही जैन अल्फा इथपर्यंत आपण मर्यादित ठेवू नये. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना त्रास होतो खड्ड्यांचा. खड्ड्यात लोक पडून वर्षाला मरतायत दररोज. ट्रेनमध्ये दरवाजे नाहीत म्हणून ऑन अन ॲव्हरेज 8 लोक मरतायत. आपण ह्या गोष्टींकडे बघणार आहोत का फक्त आपण उगाच आमदार फोडण्यात खासदार फोडण्यात आपण मग्न राहणार आहोत. खूप विचित्र परिस्थिती आहे. मी आज आमची सभासद नोंदणी चालू आहे म्हणून आमचा दौरा निघाला इकडे. मी परत येणार आहे. सगळ्यांना मला या विषयांवर पण बोलायचं आहे. या विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घ्यायला आलोय. पण आता येतानाच मला सगळे रस्त्याची दुर्दशा काय झाली आहे इकडे येताना मला कळलं 2 दिवसाआड पाणी येतं लोकांच्या घरी. बरोबर आहे की नाहीये. पाणी नाही मिळतं आपल्याला 2026 मध्ये. आम्ही जी विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थ्यांना वाक्य लागतोय, खड्ड्यांवर वाक्य करायला लागतोय, ही परिस्थिती आली याबद्दल आपलं मत काय? मला वाटतं पत्रकार सगळ्यांनी सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत. हे आपण आपल्या मतांमध्ये खेळत नको राहूया. याला सरकारने उत्तरं दिली पाहिजेत. कारण ह्या लोकांनी त्यांना बसवलंय, तुम्ही त्यांना बसवलंय तिकडे. अकाउंटेबिलिटी पाहिजे, आन्सरेबल पाहिजे. अखिल भारतीय विद्यार्थी सेनेच्या परिषदेवरती टीका करण्यापेक्षा स्वतःच्या भाषा कौशल्यावरती लक्ष द्यावे असं नवनाथ बन आपल्याला सांगतात. काय त्यांना एंट्री केली 2 तास लागले पोचायला. मस्त अमितजी अमृता फडणवीस खड्ड्यांकरता मी बोललो आता. एका रस्त्यावर कॉन्क्रीट डांबर आणि पेवर ब्लॉक हे एका रस्त्यावर तुम्हाला कसं दिसू शकतो मला कळत नाही. तो कॉन्ट्रॅक्टर काय करतो, त्याला अजूनही कॉन्ट्रॅक्ट का मिळतात हे आपण हे प्रश्न मला वाटतं सरकारला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये आपला पक्ष देखील आहे. सरकार कोणाची आहे इथे कल्याण डोंबिवली मधले महानगरपालिके किती नगरसेवक आहे सत्तेमध्ये आत ना नगरसेवक आहे. नगरसेवकांनी बोललं पाहिजे. अच्छा मग त्यांचा आकडा आणि आमचा आकडा तुम्ही आता मोजताय. जे 2014 पासून सत्तेत आहेत त्यांना आमच्या नगरसेवक आम्हाला हे बरोबर आहे. नाशिकमध्ये पण कामं बघा तुम्ही. मी तुम्हाला पण सांगतो नाशिकमध्ये जेव्हा कम्प्लीट आमची सत्ता आली, एक हाती सत्ता आली तेव्हा 5 वर्ष एक खड्डा नव्हता नाशिकमध्ये. तिकडे पत्रकारांना सांगितलं जायचं की खड्ड्याचे फोटो काढवा. ते बोलले आमच्याकडे खड्डेच नाही तर पाठवू काय. इकडे एक हाती सत्ता द्या मग तुम्हाला दाखवतो रस्ते कसे बनतात. अमितजी जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा अमृता फडणवीस या खड्ड्यांवर बोलत होत्या, आरजे गाणं करत होती. मात्र ते आता कुठेही बोलताना दिसत नाही. यावर आपलं मत. माझं काही मत नाही. मला वाटतं हे प्रश्न त्यांना विचारावे, त्यांचे प्रश्न आहेत. आता तुम्ही विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय नेमकं तुम्ही आता सांगाल आणि कशा पद्धतीचं मार्गदर्शन करण्याची अपेक्षा आता नवीन आंदोलन झालं. मला एक प्रश्न त्यालाच कंटिन्यू पण नको कंटिन्यू करू. मला ह्यांचं उत्तर देऊ दे पहिलं. सो जेन्सी म्हणजे आता मी ज्या विद्यार्थ्यांना भेटतोय, मी मुंबईपासून हा दौरा चालू केलाय. ज्यांना भेटतोय त्यांचे विषय खूप सोपे आहेत. सहजपणे सोडवणारे आहेत. म्हणजे त्यांचा कॅन्टीनचा विषय असेल किंवा वॉशरूमचा विषय असेल, वॉशरूममध्ये साफ नाही आहे, कॅन्टीन हायजिनिक नाही आहे, फीजचा विषय असेल. आता मी सकाळी पण बोललो, चेतना कॉलेजच्या बाहेर गरजुल्ले होते. इकडे पण मला आता काही मुली बोलल्या की इकडे काही गरजुल्ले आहेत जे त्रास देतात. हे मला वाटतं हे आपण विषय तात्काळ लगेच सोडवले पाहिजे. हे 1-2 दिवसात संपवण्यासारखे विषय आहेत. आमची आता टीम इकडे पण लागेल. जशी चेतना कॉलेजच्या बाहेर लागली तशी इकडे पण लागणार. पोलिसांना सांगितलं जाणार पण पोलीस काही नाही करू शकले तर आम्ही आमच्या हातात घेणार. युनिट सेल आपण तयार केलं, नेमकं त्याची काय भूमिका असणार, कशा पद्धतीने ते आता विद्यार्थ्यांमध्ये लक्ष देणार. एक कॉलेजचे युनिट अध्यक्ष असतात, कॉलेजचा मुलगा किंवा मुलगी त्याच्यावर युनिट अध्यक्ष असतात. कॉलेजचे विषय आमच्यापेक्षा जास्त त्यांना माहिती आहे. ते आम्हाला येऊन सांगणार. त्यांना जे सोडवू शकतात ते तिकडे कॉलेजमध्ये सोडवणार. नाही सुटले तर आम्हाला येऊन सांगणार, आम्ही सोडवणार. काही एवढं अडचण नाही आहे. आपण जेएनजीच्या आंदोलनामध्ये सर्व झाला प्रमाणामध्ये आपण जेएनजीला समोर देखील केलं होतं, दिल्ली देखील गेला होता, अभिजित केला भेटला होता. एकंदर अभिजित तितके व्यक्ती
व्यक्तिमत्व आणि त्यांच्याबद्दल काय नाही कशा रीतीने आता हे पुढे तर आता बऱ्याच शाळेमध्ये जातात तिथे लावून ते फोन करतात की दुरावस्था वगैरे तर त्यांनी जो पुढेचा मार्ग निवडलाय कशा रीतीने दिसतो नाही, आम्ही आता कॉलेज लेवलला फिरतो तसं मला वाटतं तो महानगरपालिकेत शाळेत समोर त्याचे व्हिडिओज बघत असतो काय दशा झाली आपल्या महानगरपालिकेच्या शाळांची आणि उत्तम काम चालू आहे तसं ते उद्धव ठाकरे म्हटले होते की ते विष्णूचे अवतार आहेत ते त्यांचा प्रश्न चालू आहे. थँक्यू बस स्पीड न्यूज भारत.